विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या अपंग वयोवृद्ध भाविकांसाठी खरं तर भाविकांनी दिलेल्या ह्या ज्या ई बाईकच्या ज्या गाड्या आहेत ह्या 3 ते 4 गाड्या सध्या धूळकात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपण जर बघितलं तर माधवी निगडे वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं ह्या 2 गाड्या देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर इतर भाविकांनी देखील अशाच पद्धतीच्या बॅटरीवरच्या गाड्या या मंदिर समितीला खरं तर भेट म्हणून दिल्या होत्या की जेणेकरून वारकऱ्यांची सेवा करता यावी त्या हेतूने ज्या दिलेल्या गाड्या त्या गाड्या सध्या जर आपण बघितलं तर धुळकात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मंदिरापासून जो अगदी शिवाजी महाराजांचा चौक असेल त्याचबरोबर महाद्वार चौक असेल या भागात खरं बॅरिकेड टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळं भाविकांना त्याचं खरं तर चालत जाताना खरं तर अक्षरशः पायाचे चिटके बसत. आता जर आपण बघितलं सध्या 42-43 डिग्री तापमान असताना देखील भाविकांना अनवाणी खरं तर मंदिराकडे चालत जावं लागतात आहे. कारण का ह्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या चक्क अशा बंद पडलेल्या होत्या आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास या गाड्या 2 ते 4 महिन्यापासून अशाच धुळकात पडलेल्या आहेत. अनेक भाविकांनी खरं तर तक्रारी देखील केली होती, मात्र अजूनही या गाड्या चालू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर देणारा जो डोनर आहे तो खरं तर सेवाभावी वृत्तीनं खरं तर अशा पद्धतीचे दान खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला करत असतो. मात्र त्याचा हा पूर्णपणे दुरुपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर वारंवार याबाबत तक्रारी करून देखील ह्या गाड्या सुरू होत नाहीत. आपण जर बघितलं अशा 3 ते 4 गाड्या ह्या खरं तर पार्किंगमध्ये अशा बंद अवस्थेत पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सध्या वातावरणात जर आपण बघितलं तर तापमान प्रचंड असं वाढलेलं आहे. त्यामुळे भाविकांनी खरं तर आता मंदिर समितीकडे खरं तर अनेक तक्रारी केल्यात की ह्या गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्या जेणेकरून याचा उपयोग अपंग असतील वयोवृद्ध असतील त्याचबरोबर गरोदर महिलांना खरं तर याचा चांगल्या पद्धतीने वापर आता खरं तर झाला पाहिजे. कारण शिवाजी चौकातून मंदिराकडे जाताना भाविकांचे खूप हाल होतात. ते कुठेतरी ह्या गाड्या जर सुरू झाल्या तर भाविकांना पाय न भासता गाडीत बसून खरं तर जाण्याचा आनंद घेता येणार आहे. विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.